बऱ्याच वेळा शाब्दिक उदाहरणं सोडवताना ते फसव्या रूपात दिलेले असतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तर 100% तसेच उदाहरण दिलेले असतात. उदाहरण देताना त्यामध्ये असे काही शब्द टाकले जातात की त्या पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते गणित बेरजेचं आहे, पण ते असतं वजाबाकीचं. असे काही शब्द टाकले जातात की ते पाहिल्यानंतर असं वाटतं की ते गणित वजाबाकीचं आहे, पण ते असतं बेरजेचं. उलट सुलट असतं. आता हे गणित पहा, इथं गंमत तुमच्या लक्षात येईल. 225 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 750 येईल. बघा इथं दोन शब्द टाकले त्यांनी, मिळवावेत, बेरीज. 225 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 750 येईल. हे उदाहरण पाहिल्यानंतर आपण आपल्या नजरेत हे गणित पाहिल्या असं वाटतं आपल्याला हे गणित कशाचं आहे, बेरीज. पण हे गणित बेरजेचं नाही. हे गणित बेरजेचं नाही. दिसताना जर दिसतंय की हे गणित बेरजेचं आहे, कारण याच्यामध्ये शब्द त्यांनी कसे टाकलेले आहेत. अशा पद्धतीचं बेरजेचं गणित तुम्हाला यापूर्वी शिकवलेलं आहे. पहा की एका संख्येतून काहीतरी वजा केल्यानंतर एवढे शिल्लक राहतात, आपण शिकलोय. तसं 225 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 750. आता देताना त्यांनी काय केलेलं आहे, अक्षरात दिलेलं आहे. ते अक्षरात दिलंय, शिवाय 750 असं पण दिलं नाही, 750 असं दिलंय. म्हणजे आपण व्यवहारामध्ये जसे शब्द वापरतो तसं दिलंय. व्यवहारामध्ये बोलताना आपण जसं वापरतो तसं. मग त्याला काय करावं लागणार आहे आपल्याला, अगोदर त्याचं अंकात लेखन करावं लागणार आहे. 750 कसं लिहिणार आपण, 750 हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि हे तुमचं मांडणी करण्याचं जे कौशल्य आहे, इथंच तुम्ही निम्म गणित सोडवलेलं आहे. 225 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर म्हणजे बेरीज 750 येईल. मग अशा वेळेस मांडणी केली, इथून पुढचं पाय एकदम सोपं आहे. मी तुम्हाला बेरजेच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे पहा की अशा पद्धतीने बेरीज मांडणी केली का इथं वजाबाकी येते, किंवा वजाबाकीची उदाहरण मांडणी केली, ह्या दोघांची बेरीज केली की त्यांची इथं उत्तर येते. असं मी तुम्हाला यापूर्वी शिकवलेलं आहे. तसं इथं दिसताना तुम्हाला बेरीजचं गणित दिसतंय. मग हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एक छोटस उदाहरण देतो. दोनामध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 5 येईल. दोनामध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 5 येईल, 3. तुम्ही काय केलं, बोट मोजले नाही. देवानी बोट आपल्याला ह्यासाठी दिलेलीत, बेरीज वजा करायचं नाही का नाही. तर जोपर्यंत लहान संख्या आहेत म्हणजे 10च्या आतल्या संख्या आहेत तोपर्यंत तुम्ही बोट वापरून करू शकता. दुसरं गणित घेऊ. 4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 10 येईल. बघा 4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 10 येईल, 6. ओके. काय केलं तुम्ही, बोट मोजली. पण मी सांगतो त्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला किती मोठ्या संख्येचं उत्तर काढता येईल. 5 आणि 2 ची वजाबाकी करा, ह्या 5 मधून 2 वजा करा. बघा हे 5 बोट आहेत, त्यातून 2 काढून टाका, किती राहिले, 3. आहे का. म्हणजे या संख्येतून ही संख्या वजा केली, घेतली निघते. बघा तसं 10 मधून 4 वजा करा. बघा दोन्ही हाताची बोट घ्या 10, त्याच्यामधून 4 काढून टाका, 4 काढले, किती राहिले, 6. म्हणजेच ह्या आलेल्या बेरजेतून पहिली संख्या वजा केली ही दुसरी संख्या निघते. तसंच इथं करायचं आपल्याला. 750 मधून हे 225 वजा करायचे, म्हणजेच ह्या बेरजेतून ही संख्या वजा करायची. मग आपण ते मांडूयात, 750 वजा 225. आणि मग एकदा मांडणी केली की मग तुम्हाला ते उत्तर वजाबाकी कशी करायची, ते उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला माहिती. फक्त मांडणी करता आली पाहिजे. आता आपण मांडणी केलेली आहे. आता वरच्या संख्येतूनच खालची संख्या घालायची. सुरुवातीला एककाकडूनच वजाबाकी चालू करायची. हे गोष्टी तुम्हाला आता माहित आहेत सगळ्या. शून्यातून 5 जात नाहीत, शून्य गेला 5 कडं. मग 5 हा दशक आहे. 5 ज्यावेळेस तिकडे देणार आहे त्यावेळेस तो 1 दशक देणार आहे, त्यामुळे वर राहिले 4 दशक. हा 1 दशक इकडे आला, 1 दशक सुट्टा केला, 1 दशक सुट्टा केला, ते झाले 10 एकक. आणि इथला पहिला 0 एकक, दोघांची बेरीज केली तर ती झाली 10. 10 मधून 5 गेले, किती राहिले, 5 लिहून टाकायचे. 4तून 2 गेले, 2. 7तून 2 गेले, उत्तर आलं 525. हे लक्षात घ्या.
त्यामुळं अशा पद्धतीचे गणित फसवे गणित दिले, फसायचं नाही. याला संमिश्र गणित म्हणतात. म्हणजे दिसताना ती बेरजेचं गणित दिसतंय पण आहे ते वजाबाकीचं. ही सुरुवातीला तुमची मांडणी केली तर तुम्हाला लगेच कळणार आहे की बाबा हे उत्तर कसं येतंय. 225 मध्ये किती मिळवलं 750. या पद्धतीची गणित तुम्ही छोटे छोटे गणित घेतली की तुम्हाला ते समजणार आहे. एकदा तुम्हाला ते समजलं की इथं संख्या किती पण मोठ्या लिहू द्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे, अशा ठराविक पद्धतीची जी गणित आहेत त्यांना प्रत्येकाला त्या गणिताला तशा गणिताला एक नियम ठरलेला असतो. आता या गणितामध्ये सुद्धा काय नियम तयार झालाय, जेव्हा एका संख्येमध्ये कोणती तरी एक संख्या मिळवली की एवढी बेरीज येते असं गणित दिलं जातं, तेव्हा आलेल्या बेरजेतून ही पहिली संख्या वजा करायची. आलेल्या बेरजेतून ही पहिली संख्या वजा करायची, बरोबर दुसरी संख्या शिल्लक राहते. तो नियम या ठिकाणी लागू झाला बघा. आलेल्या बेरजेतून पहिली संख्या वजा करायची, बरोबर दुसरी संख्या निघते. आलेल्या बेरजेतून पहिली संख्या वजा करायची, बरोबर दुसरी संख्या निघते. हे नियम प्रॅक्टिसने तुम्हाला एकदम जबरदस्त समजणार. तुम्ही कसंही गणित देऊ द्या, तुम्ही लगेच सोडवणार ते. पण त्याला एकच गोष्ट गरजेची, कोणती? प्रॅक्टिस. त्याच्याशिवाय ना. ओके.